नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय मराठवाडा स्पेशल झणझणीत चिंचेची आमटी. आता रोज रोज त्याच त्याच प्रकारची डाळ किंवा वरण खाऊन बोर झाला असाल तर एकदा मराठवाडा स्टाईल ही डाळ किंवा ही आमटी तुम्ही ट्राय करू शकता. आपण रोजच्याच वापरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा वापर करतो, तर आज तुम्ही या पद्धतीची झणझणीत चिंचेची आमटी जर एकदा ट्राय केली तर परत परत नक्कीच बनवाल. ही चिंचेची आमटी भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाता येते आणि बनवायला खूप खूप सोपी सुद्धा आहे. याचे जे काही साहित्य वापरलेलं आहे या आमटीकरिता, त्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आमटी कशी बनवायची, यासाठी कुठली डाळ वापरायची तेही सांगते. 1 वाटी किंवा 1 कप तुरीची डाळ वापरा. आता तुरीच्या डाळऐवजी हाफ मुगाची, हाफ तुरीची घेता येतं किंवा ही जी काही आमटी आहे तुम्ही वेगवेगळ्या डाळी वापरून सुद्धा बनवू शकता. आता डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळेस धुवून घ्यायची आहे. सालीसकट डाळ आहे, हवं तर पॉलिशवाली डाळसुद्धा तुम्ही वापरू शकता. इथे आपण साधारणतः 1 कप डाळीसाठी 2.5 कप पाणी वापरलेलं आहे. जर तुम्ही ग्लासच्या प्रमाणात घेत असाल तर ग्लासाचं प्रमाण ठेवू शकता. थोडंसं आपण हिंग, हळद आणि मीठ 1 चमचा इथे आपण साजूक तूप वापरले, जेणेकरून डाळ लवकर शिजते आणि जास्त रुचकर होते. आता कुकरचं झाकण लावूया आणि साधारणतः 2 शिट्ट्या करून आपण कुकर थंड झाला की मग डाळ घोटून घेणार आहोत. आता आमटी करता आपल्याला इथे चिंचेचा कोळ करावा लागतो. लिंबाच्या आकार एवढी चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ तयार करतोय. 1 चमचा मेथीदाणे, लसूण, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो ही सगळे साहित्य आपल्याला या आमटीकरता वापरावं लागतं. इथे आता डाळ तर शिजली आहे, तुम्ही पाहू शकता मऊसर डाळ शिजली आहे. आता या डाळीला डाळ घुटणीच्या साहाय्याने व्यवस्थित घोटून घ्या किंवा एखाद्या विसचा वापर करून तुम्ही ही डाळ घोटून घेऊ शकता. अशा प्रकारे मऊसर डाळ शिजली की अगदी लोण्यासारखी डाळ पटकन एकजीव होते आणि आमटीकरिता यामध्ये नेहमी गरम पाण्याचा वापर करावा, जेणेकरून ही चिंचेची आमटी चवीला जास्त रुचकर होते. अजिबात थंड पाणी वापरू नये, केवळ गरम पाण्याचाच वापर करावा. आता तुमच्या सोयीनुसार किंवा आवडीनुसार जशी तुम्हाला आमटी दाटसर किंवा पातळ ठेवायची आहे त्या पद्धतीने यामध्ये पाणी ॲड करावं. साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी मी वापरलेलं आहे. आता फोडणी करता तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता. साधारणतः 3 चमचे तेल गरम झालं की थोडंसं हिंग टाकायचं आहे. 1 छोटा चमचा मोहरी ॲड केलेली आहे. 1 छोटा चमचा जिरं ॲड केलेलं आहे. भरपूर असा कढीपत्ता वापरायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण साधारणतः 2 ते 3 दालचिनीच्या स्टिक्स वापरणार आहोत. याचबरोबर 1 चमचा मेथीदाणे वापरायचे आहेत आणि यामध्ये 1 मोठा चमचाभर लसूण आल्याची पेस्ट आहे. लसूण आल्याची पेस्ट मी खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेली आहे. हवं तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. 1 कांदा वापरलेला आहे. कांदासुद्धा मीडियम साईजचा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा तळला गेला पाहिजे. साधारणतः 1 ते 2 मिनटं लागतात कांदा व्यवस्थित फ्राय होण्यासाठी. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटोचं प्रमाण बेतानं ठेवावं, कारण चिंचेची आमटी आहे, त्यामुळं टोमॅटो जर जास्त वापरला तर आमटी खूप जास्त आंबट होऊ शकते. त्यामुळं इथे 1 मीडियम साईजचा टोमॅटो वापरला तरी इनफ होईल. बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी फोडणीमध्ये टाकली की आमटीला जास्त चविष्टपणा येतो. इथे आता थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार, म्हणजे टोमॅटो लवकर नरम पडतील. अर्धा छोटा चमचा हळद पावडर, ऑलरेडी डाळ शिजताना हळद वापरलेली होती म्हणून इथे बेताने वापरावं. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 मोठा चमचा धने पावडर. सगळा मसाला व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे किंवा परतून घ्यायचा आहे. या मसाल्यातनं तेल सेपरेट होईपर्यंत हा मसाला कुक करून घ्या किंवा परतून घ्या. त्यानंतर शिजवलेली डाळ आणि त्यामध्ये पाणी ॲड करून जे आमटीसाठी मिश्रण तयार केलं होतं ती डाळ यामध्ये ॲड करून घ्या. परत एकदा हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे किंवा चमच्याने हलवून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर वापरा, म्हणजे ही आमटी जास्त रुचकर लागेल. अशा प्रकारे आता आपण ही डाळ तयार केलेली आहे किंवा झणझणीत चिंचेची आमटी आपली तयार आहे. सगळ्यात शेवटी एकदा काय आमटीला उकळी फुटली
की मग यामध्ये चिंचेचा कोळ या स्टेजला ॲड करायचा आहे. जेणेकरून सगळा मसाला किंवा सगळी आमटी तयार झाली की बऱ्याचदा आंबटपणा जर सुरुवातीला टाकला तर बाकीचे मसाले व्यवस्थित कूक होत नाहीत. त्यामुळं सगळ्यात शेवटी आमटीला उकळी फुटल्यानंतर आपण चिंचेचा कोळ ॲड करावा आणि अशा प्रकारे आमटी तयार करावी. ज्यांना थोडासा गोडसरपणा आवडत असेल त्यांनी थोडंसा गूळ वापरला तरी चालेल. इथे झणझणीत आमटी बनवतोय म्हणून मी गूळ स्किप केलेला आहे. आता छानपैकी लहान गॅसवर 4 ते 5 मिनटं आमटी उकळून घेतल्यानंतर आमटी गरमागरम सर्व करा. भाताबरोबर आमटी अप्रतिम लागते. तर ही झणझणीत मराठवाडा स्टाईल चिंचेची आमटी एकदा करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आमटी केल्यानंतर तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.